हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण उभे मिटे बारे सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे मिटे सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान ध्यान सुंदर ते ध्यान उभे मिटे बारे सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे मिटे बारे सुंदर ते ध्यान करकटावरी ठेवो निया करकटावारी ठेवो निया तुलसी हार गाणा तुलसी हार गाणा कासे पीतांबर तुलसी हार गाणा करकटेवारी ठेवो निया करकटेवारी ठेवो निया तुलसी हार गाणा तुलसी हार गाणा कासे पीतांबर तुलसी हार आवड़ निरंतर है जान आवड़े निरंतर है जान ध्यान तुलसी हार गाणा तुलसी हार गाणा कासे पीतांबर तुलसी हार गाणा आवड़े निरंतर है जान आवड़े निरंतर है जान तुलसी हार गाणा तुलसी हार गाणा कासे पीतांबर तुलसी हार गाणा मकर कुंडल तळपती तुलसी हार गाणा तुलसी हार
हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख हा तुका मने माझे हेची सर्व सुख 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 पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबरा तुळसी हार गळा कासे पितांबरा पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबरा तुळसी हार गळा कासे पितांबरा आवडे निरंतर हे निदान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबरा तुळसी हार गळा कासे पितांबरा आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबरा तुळशी हार गळा कासे पितांबरा कासे पितांबरा कासे विठोबार खुमाये हरे विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
विठ्ठल बरवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा हे तो हा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोड बहुत सुकृताची जोड बहुत सुकृताची जोड बहुत सुकृताची जोड बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया वाडी म्हणून विठ्ठलिया वाडी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे बाप रखुमा देवी भर बाप रखुमा देवी भर तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल तो हा माधव परवा तो हा माधव परवा परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय हाची करावा विचार क्षणोक्षणे हाचे करावा विचार क्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणे हाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणारा हो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडे करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी
आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारी तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे इहलोकीच्या व्यवहारी तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान विठोबा हो मार कुमाये हरी जय जय विठोबार कुमाये ओ बार कुमाये बार कुमाये हो बार कुमाये बार कुमाये हो बार कुमाये हो बार क्षण क्षण हाचे क्षण क्षण हाचे करावा विचार क्षण क्षण हाते क्षण क्षण हाते करावा विचार करावा
तरावया तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नासिवंत नाशिवंत देह जाणार सकळा जाणार सकळा नाशिवंत देव जाणार सकळा ऐशकात काळ सावधान
क्षणोक्षणी हाती करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल 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 केली स्मरण होय सकल वितेचे अधिकरण ते
बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम दूसरे चलाना सुल्तानिया दूसरे चलाना सुल्तानिया ग्रुपदाने कसे जावितारो दंड ग्रुपदाने कसे जावितारो दंड ग्रुपदाने कसे जावितारो दंड ग्रुपदाने कसे जावितारो दंड ग्रुपदाने कसे जावितारो पांडुरंग करू प्रथम नमन त्यांच्या ग्रुपदाने कसे जावितारो बाबाजी सद्गुरु त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करू प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आरत जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद गीती श्रुती धन्य झाल्या तुझे गुण गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्दत्रे जननी देवाची श्री संताची माथा चरणावर श्री संताची माथा श्री संताची माथा चरणावर श्री संताची माथा चरणावर संताची माथा चरणावर श्री संताची माथा श्री संताची माथा चरणावर श्री संताची माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पवन सांभाळा उतरे विश्रांती पवन सांभाळा उतरे साष्टांग हे करी साष्टांग हे दंडवत विश्रांती पवन सांभाळा उतरे विश्रांती पवन सांभाळा उतरे सांभाळा उतरे सांभाळा उतरे सेवे लागी सेवक झालो लागलो तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय चैतन्य भूषण पाषांड दूषण कथामृत अशन जिजाऊ रमण देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि मृत्यू लोकात जन्माला आलेल्या जीवाला स्वतःच हित स्वतःच भलं आणि स्वतःच कल्याण सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबर अभंगामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्याला हीच सांगताना दिसतात, परंतु थोडासा परिहार द्यायचा तोसा. मी म्हणेल आपल्याला आज काही शब्द एकत्रित आणावे लागतील, किंबहुना ते येतील. आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणाऱ्या परंतु आज 1 वर्षापासून आपल्यामध्ये नसणाऱ्या आदरणीय कैलासवासी गीताबाई गोपाळा डेरले यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि मग त्यांच्या पितृ ऋणातून मुक्त व्हावं याच्याकरता त्यांच्या पाठीमागच्या मंडळीनं केलेलं ज्ञानदान म्हणजे आजचं कीर्तन. आजच्या दिवशी ज्ञानदान, अन्नदान, गोदान, ब्राह्मण दान करण्याची प्रथा, म्हणूनच आजचं ज्ञानदान म्हणजे आजचं कीर्तन. त्यांच्या पाठीमागे त्यांचा मोठा परिवार आहे. त्या ठिकाणी चंद्रकांत गोपाळा डेरले, त्याचबरोबर सुनीता चंद्रकांत डेरले सून, त्याचबरोबर सुमनबाई विष्णू नाठी मुलगी, रामेश्वर चंद्रकांत डेरले नातू, सोमेश्वर चंद्रकांत डेरले नातू, त्याचबरोबर सोनाली धनंजय भवर नात, अनुष्का सोमेश्वर डेरले पणती, त्याचबरोबर शिवान्या सोमेश्वर डेरले पणती, अशा संपूर्ण डेरले परिवार. संपूर्ण डेरले परिवारातील या आजीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. मी म्हणेल या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं द्यावी आणि या आईला, या आजीला चांगली जागा भगवंतानं द्यावी. ज्या आईनं या मृत्यू लोकात 105 वर्ष वास्तव्य केलं आणि मृत्यू लोक सोडावा लागला, त्याच्या पाठीमागं कारण आहे. जो जन्माला आला त्याला मरावं लागतं. ज्याचा जन्माचा सोहळा त्याचा मृत्यूचा सोहळा. या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर धनवंत जातात, कुलवंत जातात, शीलवंत जातात. नवे नवे मृत्यू लोकात अवतार कार्य घेतल्यानंतर भगवंत सुद्धा जातात. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा. तुकोबार म्हणतात, बाबांनो जन्माला आलात तर जन्माला आल्यानंतर क्षणोक्षणी हाची करावा विचार. काय विचार करायचा आहे तर तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू आपल्याला पार काढायचा आहे. जन्माला आल्यानंतर घेतलेल्या पहिल्या श्वासापासून मरणाच्या वेळेला घेतलेल्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला मला जो वेळ मिळालाय ते वेळेत स्वतःच्या जीवाचा हा जो भवसिंधू आहे तो तुम्हाला मला पार करायचा आहे. कारण लेका विसरू नको, हा देह नाशिवंत आहे, नाशिवंत देह.
जाणार सकळ एक ना एक दिवस जाणार आहे, कारण काळ त्याची वाट पाहत बसलेला आहे, नाही का? म्हणून बाबांनो, जन्माला आलात तर या मृत्यू लोकात जगत असताना तुकोबाराय म्हणतात तुम्ही त्या ठिकाणी देव बनून जगा. मृत्यू लोकात जगताना तुम्ही नाही तुम्हाला देव बनता आलं तर या मृत्यू लोकात तुम्ही साधू बनून जगा. का हो? नाही तुम्हाला साधू सुद्धा बनता आलं, मग या मृत्यू लोकात तुम्हाला आणि मला माणूस म्हणून भगवंतानं जन्माला घातलं, मग माणूस म्हणून तरी निदान चांगलं जगा. विठ्ठल विठाला 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 का हो तुकोबाराय, तुम्ही म्हणता देव बनून जगा. देव देव बनण्याकरता आम्हाला काय करावं लागेल? आळंदी पंढरीची वारी करावी लागेल का? देव बनण्याकरता मला प्रवचन कीर्तन कथा कराव्या लागतील का? सांगू तुम्हाला, प्रवचनानं कीर्तनानं आणि कथेनं माणूस फक्त प्रवचनकार कीर्तनकार आणि भागवत कथाकार बनू शकतो, देव नाही. देव बनण्याकरता काय करावं लागेल सांगू तुम्हाला? गावातल्या एखाद्या मंदिरात जावं लागेल. मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या मंदिरातल्या मूर्तीला प्रश्न करावा लागेल, का हो आम्हालाही तुमच्यासारखं देव बनायचंय. देव देव बनण्याकरता मी काय केलं पाहिजे? मूर्ती उत्तर देईल का? ज्या मूर्तिकाराने मला मूर्तित्व दिलंय त्या मूर्तिकाराकडे तुला जावं लागेल. का हो? मूर्तिकाराकडे गेल्यानंतर मूर्तिकार आमची पूजा करेल का? आम्हाला नैवेद्य दाखवेल का? मूर्ती म्हणते नाही रे का. ज्या वेळेला तू त्या मूर्तिकाराकडे जाशील, मूर्तिकार फार मोठा एक घण घेईल, फार मोठी एक हातोडी घेईल, फार मोठी एक छन्नी घेईल. त्या घणानं त्या हातोड्यानं आणि त्या छन्नीनं तुझ्यावर घाव मारेल. घाव घाव सहन करण्याची ताकद जर तुझ्यामध्ये असेल तर नक्कीच तुला देवत्व मिळाल्याशिवाय राहणार नाही. घाव सहन करण्याची ज्याच्यात ताकद आहे त्याला देवत्व मिळाल्याशिवाय राहत नाही. मी माझ्या पदरचं बोलत नाही. आयरन माहिती का सर्वांना? आयरन जी कुंभाराकडे असते, महिला मंडळ, आयरन आयरन कुंभाराकडे असते ना. तुम्ही बोला ना, तुम्हाला मी काय येडी दिसते का? आयरन लोहाराकडे असते. लोहाराकडे असणारी ती आयरन, त्या आयरणीवर अनेक हातोडे फुटतात, पण आयरन कधीच फुटत नाही. अनेक मोठे मोठे हातोडे आयरणीवर फुटले जातात, पण आयरन कधी फुटत नाही. म्हणून तर लोहाराचे लोक त्या आयरणीला देव मानतात. देव ऐरणीच्या देवा तुला थिनगी थिनगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा, ऐरणीच्या देवा, ऐरणीच्या देवा. लोहार लोक ऐरणीला देव म्हणतात का? अनेक हातोडे फुटतात, घाव सहन करते, पण तिच्यावर एक ती आयरन मात्र फुटत नाही, म्हणून तिला देव मानतात. ऐरणीच्या देवा तुला थिनगी थिन वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा, ऐरणीच्या देवा. नाही, हात जोडले जातात, पूजा केली जाते का? तर घाव सहन करते. काय बट्टा केली असा आहे, पाषाण देव झाला पाहे, पाषाण देव झाला पाहे, पाषाण देव झाला पाहे. तगडाचा देव होतो का? तर घाव सहन करावे लागतात. घाव सहन केल्याशिवाय देवत्व मिळत नाही. तुकोबाराय म्हणतात लेका, अरे तुझ्यात घाव सहन करण्याची ताकद नाही, तू देव बनण्याच्या भानगडीतच पडू नको. देव बनणं इतकं सोपं नाही. मग तुकोबाराय म्हणतात बाबा या मृत्यू लोकात साधू बनून जग. तेच तुकोबाराय म्हणतात साधू बनून जगा. विचारा त्याच जगद्गुरु तुकोबारायला आणि चला माझ्या बरोबर देहूला.
विचारू तुकोबर आहे आम्हालाही तुमच्यासारखं साधू बनायचंय. साधू बनण्याकरता काय करावं लागेल? तुकोबर आहे म्हणतात लेका साधू बनण्याच्या भानगडीत पडू नको. साधू बनणं इतकं सोपं नाही. साधू बनण्याकरता जीवनात वैराग्य असावं लागतं. साधू बनण्याकरता जीवनात वैराग्य असावं लागतं. किती वैराग्य असावं लागतं? अरे जाळोनी संसार बैसलो अंगणी किंवा संसाराच्या नावे घालोन या शून्य इतकं वैराग्य जीवनात असावं लागतं. तुला साधू बनायचंय? साधू बनणं सोपं नाही. तुकोबार आहे तुम्हीच म्हणता साधू बना. अरे तुकोबार आहे म्हणतात लेका एखाद्या माणसानं काट्याच्या काठीनं जरी तुला मारलं ना तरी रात्री त्याचे पाय चेपण्याकरता तुला त्याच्या घरी जावं लागतं. इतकं वैराग्य जीवनात असावं लागतं. तू साधू बनण्याच्या भानगडीत पडू नको. तुकोबार आहे म्हणतात जीवनात वैराग्य सोपा नाही. चला माझ्या बरोबर पैठणला विचारू माझ्या नाथ बाबाला का हो आम्हालाही तुमच्यासारखं साधू बनायचंय. साधू बनण्याकरता मी काय केलं पाहिजे? नाथ महाराज उत्तर देतील लेका साधू बनण्याच्या भानगडीत पडू नको. साधू बनणं सोपं नाही. साधू बनण्याकरता जीवनात वैराग्य असावं लागतं. वैराग्य सोपा नाही. अरे एखादा माणूस 108 वेळा जरी अंगावर थुंकला तरी त्याला प्रसाद देऊन मुक्त करावं लागतं. यौवन अंगावरी थुंकलं प्रसाद देऊन मुक्त केला. मुक्त करावं लागतं. वैराग्य असावं लागतं. तुकोबर आहे म्हणतात वैराग्य सोपा नाही. नाथ महाराज म्हणतात वैराग्य सोपा नाही. बाबांनो वैराग्य सोपा नाही. साधू बनण्याच्या भानगडीत पडू नका. नोभे वैराग्य सोपा रे नोभे वैराग्य सोपा रे हे वैराग्य नोभे वैराग्य सोपा रे नोभे वैराग्य सोपा रे हे वैराग्य सोपा रे मज बोलता न वाटे खरे मज बोलता न वाटे खरे हो नोहे वैराग्य सोपा रे नोहे वैराग्य सोपा रे मज बोलता न वाटे खरे नोभे वैराग्य सोपा रे नोभे वैराग्य सोपा रे मज बोलता न वाटे खरे मज बोलता न वाटे खरे नोभे वैराग्य सोपा रे नोभे वैराग्य सोपा रे. अरे साधू बनण्याच्या भानगडीत पडू नको. साधू बनणं सोपं नाही. साधू बनण्याकरता जीवनात वैराग्य असावं लागतं. का हो तुकोबार आहे का हो नाथ महाराज तुम्ही म्हणता वैराग्य 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 म्हणजे नेमकं तरी काय? तुकोबार आहे म्हणतात अरे लेका इह लोकापासून तर ब्रह्म लोकापर्यंत भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. आणि ते वैराग्य जीवनामध्ये असणं फार महत्वाचं आहे. साधू बनण्याकरता वैराग्य लागतं. तू साधू बनण्याच्या भानगडीत पडू नको. मग तुकोबार आहे म्हणतात लेका तुला देवानं या मृत्यू लोकात माणूस म्हणून जन्माला घातलं. मग माणूस म्हणून तू चांगलं जगलं पाहिजे. माणसानं रस्त्यानं असं चालावं. माणसानं रस्त्यानं असं चालावं. रस्त्याची ही कड तर रस्त्याची ती कड. कसं चालावं माणसानं रस्त्यानं? महिला मंडळ झोपल्या का काय? कसं चालावं? रस्त्याची ही कड तर रस्त्याची ती कड असं चालावं. माणसानं रस्त्यानं असं चालावं. असं चालावं. निदान 4 लोकांनी तरी आपल्याला राम राम घातला पाहिजे असं माणसानं रस्त्यानं चालावं. माणसानं अशा ठिकाणी बसावं. माणसानं अशा ठिकाणी बसावं 4 लोक आपल्या जवळ येऊन बसले पाहिजे. कशाला महाराज? पत्ते खेळायला? कशाला? भजन करायला 4 लोक तरी आपल्या जवळ बसले पाहिजेत. सांगू तुम्हाला माणसाने असं मरावं. अरे ज्याच्या कानी शब्द पडतील त्याच्या टचकन डोळ्यात पाणी यावं असं माणसानं मरावं. उत्तमाची बुने कीर्ती मागे मागे उत्तमाची बुने कीर्ती मागे उत्तमाची बुने कीर्ती मागे उत्तमाची बुने मागे
तुका म्हणे का मरणाची सरे तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमाची पुणे कीर्ती मागे उत्तमाची पुणे कीर्ती मागे तुका म्हणे का मरणाची सरे मरणाची सरे उत्तमाची पुणे कीर्ती मागे तुका म्हणे का मरणाची सरे नाही का तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे म्हणे जियावे सत्कीर्ती सत्कीर्तीने तुका म्हणे जियावे आणि सत्कीर्ती ते मरावे नाही का माणसानं कीर्ती माग राहील असं मरावं ओ ज्याच्या एखाद्याला कळालंय हा व्यक्ती गेला तर टचकन डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं माणसानं जगावं या मृत्यू लोकात तुम्ही आम्ही जन्माला आलोत पण जन्माला आल्यानंतर हे विसरलोत की देवानं तुम्हाला आणि मला जन्माला घातलं एक तर देवाला विसरू नका आणि एक आपण एक ना एक दिवस मरणार आहोत हे कधीच विसरू नका सांगू तुम्हाला ज्यानं तुम्हाला आणि मला जन्माला घातलं त्याला जरी तुम्ही विसरलात तरी तो तुम्हाला विसरत एखाद्या बँकचा हप्ता भरायचा जरी तुम्ही विसरलात तरी बँकवाला मात्र नोटीस पाठवायला विसरत तसं त्यानं तुम्हाला आणि मला जन्माला घातलं तुम्ही जरी त्याला विसरलात तरी तो तुम्हाला विसरत तो जर तुम्हाला विसरला तर एक लक्षात असू द्या सकाळी लोक 9-10 वाजेपर्यंत वाट पाहतील नाकाला कापूस लावतील आणि कापूस जर उडाला तर पुढचा कार्यक्रम नाही उडाला तर पुढचा कार्यक्रम सुरू नाही का मला सांगायचंय नीट लक्षपूर्वक ऐका मृत्यू लोकात जगता जन्माला आलोत पण जन्माला आल्यानंतर प्रपंचाच्या दारात जाण्यापेक्षा तुम्ही आम्ही देवाच्या दारात गेलं पाहिजे आणि भगवंताकडे इच्छा व्यक्त केली पाहिजे इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही मी बोलत नाही साधू संत स्वतः म्हणतात ज्या वेळेला आम्ही देवाच्या दारात जातोय आणि भगवंताकडे इच्छा व्यक्त करतोय त्याच क्षणाला भगवान परमात्मा आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो ते कल्पतरू पुरवीला ते कल्पतरू पुरवीला खूप खूप धन्यवाद तुम्हाला तुका म्हणे जे जे इच्छा करू नाही का आणि तेची कल्पतरू पुरविला त्या जगाच्या मालकाच्या दारात जा तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही प्रपंचाच्या दारात जाऊ नका साधू संत म्हणतात तरी ज्या वेळेला देवाच्या दारात जातो ना क्षणभर जरी उभा राहिलो देवाची ये द्वारी उभा क्षणभरी आणि तेने मुक्ती चारी साधी येल्या सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद देवाच्या दारात गेलात तर तुमच्या इच्छा पूर्ण होतात पण
पण तुम्ही आम्ही देवाच्या दारात जाण्यापेक्षा प्रपंचाच्या दारात जातो. सांगू तुम्हाला, प्रपंचाजवळ एक जन्म काय, 1000 जन्म उभे राहा तरी प्रपंच तुमची माझी सुखाची इच्छा पूर्ण करत नाही. मी बोलत नाही, शास्त्र सांगतं. शास्त्र, रावणाकडे किती संपत्ती होती? शुद्ध कंचनाची 7 कोटी घर रावणाच्या साम्राज्यात. कोटी घरे जेते काशान तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी, शुद्ध कांचनाची 7 कोटी. कोटी घर जेथे शुद्ध कांचनाची 7 कोटी, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. नाही का, 7 कोटी. 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी सोन्याची घर ज्याच्या साम्राज्यात आहे त्याला रावण म्हणतात. आणि तो रावण प्रपंचाजवळ भीक मागत होता. नाम आपली सुखाची इच्छा व्यक्त करत होता. मी स्वर्गाला सिडी लावल्याशिवाय राहणार नाही, मी स्वर्णाला सुगंध आणल्याशिवाय राहणार नाही, आणि समुद्रातील जे पाणी आहे ना ते पाणी खारं आहे, ते मी गोड केल्याशिवाय राहणार. प्रपंचाजवळ जर माणसाच्या सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर मला तरी असं वाटतं, महिला मंडळ, तुम्ही आणि मी गळ्यामध्ये आणि हातामध्ये जे सोनं घालतो ना, सोनं जे तुम्हाला अजिबात आवडत नाही म्हणतात, ज्यांना ज्यांना आवडत नाही त्यांनी जाता जाता इथं काढून ठेवलं तरी काहीच हरकत. त्या सोन्याचा आपल्याला वास आला असता, वेगळा परफ्यूम मारण्याची गरज आपल्याला पडली नसती. प्रपंचाजवळ जर माणसाच्या सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर मला तरी असं वाटतं, आज या आजीच्या श्राद्धानिमित्त आपल्याला कीर्तनाची सेवा करण्याची गरजच पडली नसती. अहो, माणसं शिडीनं स्वर्गात गेली असती ना. प्रपंचाजवळ जर माणसाच्या सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर मला तरी असं वाटतं, उभ्या महाराष्ट्रात पावसाळ्याचे दिवस असून टँकरनं पाणी आणण्याची गरज पडली नसती. कारण समुद्रातील जे पाणी आहे ते पाणी खारं आहे, गोड झालं असतं, मनुष्याला पिण्यायोग्य झालं असतं. एवढा मोठा रावण आहे ज्याच्याकडे 7 कोटी सोन्याची घर आहे, त्याच्या जर इच्छा त्याच्या प्रपंचात पूर्ण होत नसतील तर तुमच्या माझ्या इच्छा सुद्धा आपल्या प्रपंचाजवळ पूर्ण होणार. 1 जन्म काय 1000 जन्म उभे राहा. त्या रावणाच्या तुलनेत तुमचा माझा प्रपंच काय आहे? 2-3 एकर जमीन आहे, त्यात 5-50 नालेच आहेत, नाही का, 2 बिंडे बैल, एखादी चिपडी बायको आणि 2 शेंबडी मुलं. याच्या पलीकडे आपला काय प्रपंच आहे? एवढा मोठा रावण असून त्याच्या जर इच्छा त्याच्या प्रपंचात पूर्ण होत नसतील तर तुमच्या माझ्या इच्छा सुद्धा आपल्या प्रपंचाजवळ पूर्ण होणार. सांगती कवडी नेली नाजी, सांगती कवडी नेली नाजी, सांगती कवडी नेली नाही, सांगती कवडी नेली नाही. हो तुका म्हणे जाती संपदाय बडी, तुका म्हणे जाती संपदाय बडी, सांगती कवडी नेली नाही, सांगती कवडी नेली नाही, सांगती कवडी नेली नाही. तुका म्हणे जाती संपदाय बडी, तुका म्हणे जाती संपदाय बडी, सांगती कवडी नेली नाही, सांगती कवडी गेली नाही, सांगती कवडी गेली नाही. ज्याची संपदा एवढी आणि सांगाती कवडी नेली नाही. एवढा मोठा रावण आहे. अहो, एवढा मोठा रावण आहे, त्याच्या जर इच्छा त्याच्या प्रपंचात पूर्ण होत नसतील तर तुमच्या माझ्या इच्छा सुद्धा आपल्या प्रपंचाजवळ लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा
माया येन जाना हरवीन हरि मोखे मना हरि मोखे मना हरि मोखे मना हरि मोखे मना लटिका संसार नाही का हा संसार किती दिवस उभं राहणार तुम्ही किती दिवस एक जन्म नाही 1000 जन्म उभे राहा नसेल समजलं तर ऐका एकदा काय झालं एका माणसाने आपलं गाढव बाजारात नेण्याकरता सजवलं गाढव समजतं ना तुम्हाला गाढव गाढव ओय गाढव समजतं ना तुम्हाला एका माणसाने आपलं गाढव बाजारात नेण्याकरता सजवलं म्हणजे काय केलं गाढवावर मडके वगैरे बांधलं गाढव बाजारात गेलं बाजारामध्ये गेल्यानंतर गाढव फिरून फिरून थकलं म्हणून गाढव खाली बसलं खाली बसल्यानंतर गाढवाच्या मालकानं त्याला उठवायचा प्रयत्न केला गाढव उठायलाच तयार नाही गाढवाच्या मालकानं त्याला मारायचा प्रयत्न केला तरी गाढव उठायला तयार नाही काय करावं ही घडलेली घटना एक सज्जन माणूस लांबून पाहत होता सज्जन माणूस मागं उभं राहिलेले पुरुष मंडळी तुम्हाला हात जोडून विनंती मंडपात येऊन बसण्याची कृपा करा उन्हात उभं राहण्यापेक्षा मंडप आपल्या करताच आहे जागा आहे पुढे येऊन बसा या चला माणूस ही घडलेली घटना लांबून पाहत होता सज्जन माणूस गाढवाच्या मालकाजवळ आला आणि त्यानं सांगितलं लेका तू याला किती मार ते उठणार कारण ते काय आहे तू याला किती सांग भजन कर ते करणार कारण ते काय आहे आता तुम्हीच म्हणा ना मी कशाला म्हणू त्यानं सांगितलं लेका तू याला किती मार ते उठणार नाही म्हटले मग काय केलं पाहिजे म्हटले काही नाही एक बांबू घेऊन या बांबू समजतो तुम्हाला बांबू शेवटी जातो ना सज्जन माणसानं सांगितल्याप्रमाणे गाढवाच्या मालकानं एक बांबू आणला सज्जन माणसानं सांगितलं लेका या बांबूचं मागचं टोक गाढवाच्या पोटाला बांध बांबूचं पुढचं टोक गाढवाच्या तोंडापासून 2 हात लांब ठेवून त्याला एक घासाची पेंडी बांधायची ऐकताय तुम्ही सर्वजण कुणाबद्दल ऐकताय कुणाबद्दल आता तुमच्या डोळ्यासमोर कोण उभे गाढव हो नका महाराज म्हणू पण निदान गाढव तरी नका म्हणू सज्जन माणसानं सांगितल्याप्रमाणे गाढवाच्या मालकानं केलं एक बांबू आणला त्या बांबूचं मागचं टोक गाढवाच्या पोटाला बांधलं बांबूचं पुढचं टोक गाढवाच्या तोंडापासून 2 हात लांब ठेवून त्याला एक घासाची पिंडी बांधली जे गाढव मारूनही उठत नव्हतं ते गाढव ताडकन उभं राहिलं आणि चालायला लागलं माझा तुम्हाला प्रश्न आहे कशा करता घासाच्या पेंडी करता मग किती दिवस चाललं म्हणजे त्या गाढवाला तो घास मिळेल किती दिवस चाललं म्हणजे त्या गाढवाला तो घास मिळेल किती दिवस चाललं म्हणजे या गाढवाला तो घास मिळेल तुम्हाला वाटतंय मी गाढवाबद्दल बोलतीये सर्व सुखाची या आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीवमा जुंतीले घाना बांधोनी डोळे जुंतीले घाना बांधोनी डोळे जुंतीले घाना बांधोनी डोळे जुंतीले घाना बांधोनी डोळे मागे जोडी आरतेने ही पोळे मागे जोडी आरतेने ही पोळे मागे जोडी आरते ही पोळे मागे जोडी आरते ही पोळे जुंतीले घाना बांधोनी डोळे मागे जोडी आरतेने ही पोळे किती चालिलो ते न कळे दुःख आरंभळे ताण भूक कोण सुख धरुनी संसारी कोण सुख धरुन संसारी कोण सुख धरुनी संसारी कोण सुख धरुनी संसारी कोण सुखवणी संसारी ऐका कोण सुखवणी संसारी किती जन्म उभे राहा प्रपंच सुखाची इच्छा पूर्ण करत नाही उलट जसं जसं प्रपंचातलं वय वाढतं
तशी तशी प्रपंचातली आशा वाढते. एखाद्याच्या खिशात 100 आहेत, त्याला कधी असं वाटतं का मी खूप श्रीमंत आहे? त्याला वाटतं 1000 असले पाहिजे. आहेत ज्याच्या खिशात 1000, त्याला कधी असं वाटतं का मी खूप श्रीमंत आहे? त्याला वाटतं 10,000 असले पाहिजेत. आहेत ज्याच्या खिशामध्ये 10,000 रुपये, त्याला तरी कधी असं वाटतं का मी खूप श्रीमंत आहे? नाही, त्याला वाटतं 1 लाख असले पाहिजेत. आहेत ज्याच्या खिशात 1 लाख रुपये, त्याला तरी कधी असं वाटतं का मी खूप श्रीमंत आहे? नाही ना, त्याला वाटतं 10 लाख असले पाहिजेत. आहेत ज्याच्या खिशामध्ये 10 लाख रुपये, चालू देऊन असं संध्याकाळपर्यंत, त्याला तरी कधी असं वाटतं का मी श्रीमंत आहे? नाही, त्याला वाटतं 1 कोटी असले पाहिजेत. आहेत ज्याच्या खिशामध्ये 1 कोटी रुपये, तो काय आळंदी पंढरीची वारी करतो का धीरज महाराज? नाही, जिल्हा परिषदचं तिकीटच मागतो. मला सांगायचंय, नीट लक्षपूर्वक ऐका. प्रपंचाजवळ एक जन्म काय. उलट जसं जसं माणसाचं प्रपंचातलं वय वाढतं, तशी तशी प्रपंचातली आशा जवान होते. नाही समजलं? एकदा काय झालं, एक म्हातारा होता, तो म्हातारा झाला. खरंच कीर्तन ऐकताय तुम्ही? आता समजलं? वा वा. एक मनुष्य होता, तो म्हातारा झाला. चतुर लोक आहेत बरं का. हा, एक मनुष्य होता, म्हातारा झाला, आणि म्हातारा झाल्यानंतर त्याच्या जीवनातली आशा जवान झाली. म्हाताऱ्याची वाचा बंद झाली होती. असं म्हणतात की ज्या वेळेला माणूस शेवटची घटका मोजतो, त्या वेळेला त्या माणसाची ही वाचा बंद होते बरं का. आणि वाचा बंद झाली की मग त्याच्या जीवनातली आशा जवान होत असते. माझ्या बंट्याचं कसं होईल, माझ्या पप्प्याचं कसं होईल, मी गेल्यावर माझ्या बंट्याचं कसं होईल, माझ्या पप्प्याचं कसं होईल. त्याची वाचा बंद झाली, आणि वाचा बंद झाल्याच्या नंतर त्याच्या जीवनातली आशा जवान झाली. ते म्हातारं आपल्या 4ही मुलांना जवळ बोलवलं, आणि 4ही मुलांना आशयाशी खून करून खुणवू लागलं. मुलांना वाटलं ज्या अर्थी म्हातारा आशयाशी काहीतरी खून करते, त्या अर्थी म्हाताऱ्यानं पाठीमागच्या भिंतीत काहीतरी लपून ठेवलेलं. मुलानं घराची पाठीमागची भिंत पाडूनच टाकली, तिच्यात काही सापडलं नाही. मुलं बापाजवळ आली, म्हातारं 4ही मुलांना आशयाशी खून करून. मुलांना वाटलं म्हातारं ज्या अर्थी आशयाशी काहीतरी खून करते, त्या अर्थी म्हाताऱ्यानं या भिंतीत नक्कीच काहीतरी ठेवलं असावं. बाबाचं वय झालं, इकडं बोट करायचं असेल पण इकडं जातं नाही का, म्हणून इकडची भिंत पाडली. 2 भिंती पडल्या. मुलं बापाजवळ आली, म्हातारं तरी आपल्या 4ही मुलांना आशयाशी खून करून. मुलांना वाटलं या भिंतीत नक्कीच काहीतरी असावं. घराची ती पण भिंत पाडली. 3 भिंती पडल्या. मुलं बापाजवळ आली, तरी म्हातारं 4ही मुलांना आशयाशी खून करून. मुलांना वाटलं समोरच्या भिंतीत नक्कीच काहीतरी डबुलं लपून ठेवलेलं. तुम्हाला डबुलं समजतं का? मी बोललेलं कळतं ना तुम्हाला? अहो, आमच्याकडे लेकर 1-1.5 वर्षाचे झाले की लगेच बोलतात, तुम्ही एवढाले झाले. घराची समोरची ही भिंत पाडली, 4ही भिंती पडल्या, काहीच मिळालं नाही. मुलं बापाकडे आली, अवतरी म्हातारा आशयाशी खून करून. मुलांना वाटलं ज्या अर्थी म्हातारा आशयाशी काहीतरी खून करते, त्या अर्थी म्हाताऱ्यानं कुठंतरी काहीतरी लपून ठेवलेलं. 2 मिनिटं का होईना म्हातारा बोललं पाहिजे. गावात येतात, डॉक्टर साहेबांना घडलेली घटना इत्यंभूत इतिवृत्त कळवली जाते. डॉक्टर साहेब, आमचं म्हातारा बोललं पाहिजे. पण डॉक्टर साहेब म्हणतात बोलेल ना, पण 50,000 द्यावे लागतील. किती? अहो मनानं 50,000 कुठं तुम्हाला घरातून द्यायची? 50,000 द्यावे लागतील म्हटल्यानंतर मुलं गावात आली, व्याजानं 50,000 काढली, डॉक्टर साहेबांकडे गेली. 50,000 रुपये डॉक्टर साहेबांच्या हातात देण्यात आले. डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन काढलं, म्हाताऱ्याला इंजेक्शन दिलं. पाहता काय म्हातारं बोलायला लागलं, आणि म्हातारं म्हणतं लेका हो, अरे शरम वाटत नाही का रे? लोकाची बांध करू करू मी इस्टेट कमवली. अरे अशी अशी काहीतरी खून करतोय म्हणजे कुठंतरी काहीतरी डबुलं लपून ठेवलं म्हणून नाही. अरे शेजारच्या बाईनं आपली पीठ चाळायची गाळणी नेली, गाळणी तेवढी घेऊन या म्हणजे मरा. म्हातारही गेलं, 50,000ही गेले, आणि घरही गेलं. विठ्ठल 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 आशेचे बांधिले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया आशेचे बांधिले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले.
काशीचे बांधिले तुका म्हणे वाया गेले नाही का. प्रपंचाजवळ एक जन्म नाही 1000 जन्म उभे राहा. प्रपंच सुखाची इच्छाच पूर्ण करणार नाही तुमची. म्हणून साधू संत देवाच्या दारात जातात आणि जे साधू संत देवाच्या दारात जातात तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला विनंती करतात बाबांनो अरे क्षणाला विचार करा. हा भवसिंधू पार करणं खूप अवघड आहे. अभंगाचं प्रथम क्षणोक्षणी हाजी करावा विचार 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 पाया पडतात. बाबांनो क्षणाला विचार करा. अरे बाबा सिंधू जर पार करायचं असेल ना क्षणाला विचार करा. बाबांनो किती कीर्तनकार मेले म्हणजे तुम्ही सुधाराल. किती किती सांगू तुम्हाला जर म्हटलं ना हो परमार्थ करा ना तुम्ही म्हणता ताई आम्ही आताशी 10 वर्षाचे करू आम्ही पुढे परमार्थ. 20 वर्षाचे झाला ओ करा ना परमार्थ. ताई 20 वर्षाचा झालो आता मला अजून 2-3 वर्षांनी लग्न करू द्या. 2चे 4 हात करू द्या मग मी परमार्थ करायला मोकळा. 2चे 4 झाले करा ना परमार्थ. ताई 2चे 6 झाले मुलाच्या शिक्षणाचा खर्च आहे आता करू आम्ही थोडा पुढे परमार्थ. मुलगा मोठा झाला ओ करा ना परमार्थ. ताई एकदा त्याचे 2चे 4 करून देतो मग मी परमार्थ करायला. 2चे 4 झाले का हो करा ना परमार्थ. ताई मुलगा आणि सुनबाई दोघं नोकरीला जातात नातवंड आम्हाला घरी सांभाळावे लागतात कधी करावा परमार्थ. बघता बघता तुमचं माझं 100 वर्षाचं आयुष्य वायाला गेलं पण तुम्ही आम्ही सुधारायला तयार नाही. रामदास स्वामी लग्नाच्या मंडपात उभे राहिले मंडपात आणि ब्राह्मण बुवांना सांगितलं सावधान. जी धूम ठोकली तर अजून परत मंडपात नाही. कारण साधू संत आधी करतात आणि मग तुम्हाला मला सांगतात. मंडपात उभे राहिले तुम्हाला ना आम्हाला जर मंडपात उभं राहिलं आणि ब्राह्मण बुवा म्हटले सावधान त्याच्या डोक्यात एकच माझ्या हातातला हार कधी नवरीच्या गळ्यात घालतो. तुम्ही आम्ही नेमकं त्यावेळेला बेसावध असतो पण साधू संत सावध आहेत. सावध असणारे साधू संत तुम्हाला मला सावध करतात. रामदास स्वामी एके ठिकाणी म्हणतात बाबांनो सावध व्हा. सावध सावधान वाचे वदा नारायण. 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 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो काहीच सावधान.
वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती वा वा प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 40 वर्ष होती हो 40 वर्षाचे झाला तुम्ही किती 40 ज्याला ज्याचे 40 वर्षाचे पूर्ण झाले त्यांच्या डोळ्याला चष्मे लागायला सुरुवात होते काहीला लांबचं दिसत नाही काहीला जवळचं दिसत नाही मग दोनाचे 4 डोळे होतात म्हणून 40 वर्षाच्या आत तुम्ही ठरवायचं अहो काय पाहायचं आणि काय नाही पाहायचं गावात जर एकीकडे कीर्तन असेल कीर्तन आणि एकीकडे ते येतं तुमच्याकडे येतं का ना 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 येतं का मग तिकडे जायचं ते पाहायचं का कीर्तनात यायचं हे तुम्ही ठरवायचं म्हणून रामदास स्वामी म्हणतात बाबांनो 40 वर्षाचे झाला 40 वर्ष होती डोळा 40 आली डोळ्यास भुरळ पडली कैसी दूर आणि जवळी सावध सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण 50 वर्ष होती 50 वर्षाचे झालात 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती श्याम केस शुभ्र होती श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती सावध सावधान वाचे वदा हरिनाम सावध सावधान वाचे वदा नारायण साठीची बुद्धी नाठी 60 वर्षाचे झालात महाराज म्हणतात जो 60 वर्षाचा होतो त्याच्या बुद्धीवर परिणाम व्हायला चालू होतो तुमच्या आमच्या भाषेत त्याची बुद्धी चळायला चालू होते बरं का? 60 वर्षाच्या पुढे इथं कोण कोण असतील त्यांनी समजून घ्या मग 60 वर्षाच्या पुढे माणसाच्या बुद्धीवर परिणाम व्हायला चालू होतो मग महाराज म्हणतात आम्ही जर एखाद्या दिवशी एखाद्या बाबाला म्हंटलो ना बाबा येता का कीर्तनाला बाबा म्हणतात बाई मी आताच खाल्ली भाकर अशी तुमची आमची अवस्था होऊन जाते साठीची बुद्धी नाठी मग हाता येईल काठी साठीची बुद्धी नाठी मग हाता येईल काठी वस वस लागे पाठी वस वस लागे पाठी त्यासी हसती कारटी सावध सावधान वाचे वदा नारायण वाचे सावधान वाचे वदा नारायण राची झाली रचना बसल्यानं उठवेना उठल्यानं चालवेना उठल्यानं चालवेना मग तो झाला दैन्यवाना सावध सावधान वाचे वदा नारायण सावधान वाचे वदा नारायण 4 मिळून 80 मग झाला अपयशी 4 मिळून 80 मग तो झाला अपयशी पाण्याविन मछली जैसी पाण्याविन मछली जैसी जीव होतो कासवीसी सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण वर्ष झाली 90 वर्षाचे होतो आपण एका जागेवर पडलेलो आहे हलता येत नाही डुलता येत नाही कोणी पाहुणा भेटायला आला तर ओळखत सुद्धा नाही आणि एखादा पाहुणा भेटायला आला की मुलं म्हणत असतात आता देवानं यांना उचललेलं देवानं यांचे हाल करण्यापेक्षा देव यांना घेऊन गेलेला बरा मग वर्ष झाली 90 बोलवे ना एक शब्द श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध सावध सावधान वाचे वदा नारायण एक शतक पूर्ण झाला आला पैसा वाया गेला एक शतक पूर्ण झाला
संत तुम्हाला मला बघता बघता 100 वर्ष निघून जातात पण तुम्ही आम्ही सावध होत नाही. रामदास स्वामी म्हणतात योगी सावध झाला, 100 वर्षाचं आयुष्य निघून जातं, तुम्ही आम्ही सावध व्हायला तयार नाही. पण सांगू तुम्हाला, जीवनात मृत्यू लोकात जगत असताना विसरू नका, क्षणाक्षणाला विचार करा. तुकोबाराय म्हणतात हा भवसिंधू जर पार करायचा असेल, अरे देह नाशिवंत आहे कळत नाही तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात बाबांनो, जन्माला आलात, मिळालेल्या वेळेत जीवनाचं सार्थक करा. भाग्यवान आहोत तुम्ही मी, भारत देशात जन्माला आलो जिथं पापन पुण्य मानल्या जातं. अहो बाकीच्या देशात पापन पुण्य मानलं जात नाही. आणि त्याही पेक्षा तुम्ही आणि मी भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो जिथं साधू संतांची भूमी आहे. आणि ज्या महाराष्ट्राची खासियत आहे, एखाद्या निर्जीव वस्तूला जरी लात लागली तरी लोक पाया पडतात. भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, हे भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा. जिस देश में संत महंत, जिस देश में संत महंत, संतों का उजियाला उजियाला, भारत देश सगर भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा. भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. इस देश में काय आमच्या भारताची ख्याती आहे. आणि या भारतात तुम्ही मी जन्माला आलो. आणि जन्माला आल्यानंतर आपल्या या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जन्माला आला. आणि त्या भूमीत तुम्ही आम्ही जगतो. आणि त्याही पेक्षा सांगू, आमच्या जरांगे साहेबांसारखा माणूस सुद्धा या मृत्यू लोकात जन्माला आला, ज्यानं अखंड भारतातल्या महाराष्ट्राला आरक्षण मिळवून दिलं. एकदा तरी त्यांच्याकरता टाळी झाली पाहिजे. जीवनात कशाचाच ध्यास नव्हता, मेलो तरी चालेल पण मला आरक्षण मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे. याच्याकरता ज्यांची धडपड होती ना, त्यांना आज न्याय मिळाला. अखंड महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना न्याय मिळाला म्हणेल मी. न्याय मिळाला तुम्हाला आणि मला. साहेबांसारखा माणूस छत्रपती शिवाजी राजानंतर जन्माला आलाय ते म्हणजे जरांगे साहेब असतील, सांगेल मी तुम्हाला. हा न्याय मिळाला तुम्हाला आणि मला. आपण कीर्तन करत असताना सांगू तुम्हाला, त्या माणसासारखा माणूस महाराष्ट्रात जन्माला येणं महत्वाचं होतं. आणि जन्माला आले साहेब आणि दिलंय तुम्हाला ना मला आरक्षण मिळून. म्हणून साहेबांचा आपल्याला गर्व असला पाहिजे. सांगू तुम्हाला, आपल्या भागात कमी आहे. जा तुम्ही मराठवाड्यात बघा, घराघरात जरांगे साहेबांचे फोटो लागलेत, घराघरात. म्हणून हात जोडून विनंती असेल, कधीतरी एकदा तरी साहेबांची भेट घ्यायला जाच गड्या तुम्ही. एकदा तरी. माणूस बारीक आहे, मूर्ती लहान आहे, पण त्यानं कीर्ती महान करून ठेवलेली आहे. म्हणून हात जोडून सांगेल, आपण या देशात जन्माला आलो जिथं साहेबांसारखे माणसं जन्माला आली, जिथे ज्या आईनं त्यांना जन्माला घातलं ती आई धन्य आहे. ज्या आईनं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घातलं ती आई धन्य आहे. आणि ज्या आईनं जरांगे साहेबाला जन्म दिला ना, ती आई सुद्धा धन्य आहे. म्हणून म्हणेल, आज महाराष्ट्रातली आई आधी घडली पाहिजे, त्याच्यानंतर साहेबासारखे माणसं घडायला वेळ लागणार नाही, अजिबात वेळ लागणार नाही. सांगेल तुम्हाला, जन्माला आलोत आपण महाराष्ट्रात, आपण साधू संतांच्या भूमीत जन्माला आलो, आपण त्यांचे विचार घेऊन पुढे चाललं पाहिजे. मग साधू संत म्हणतात, बाबांनो क्षणाक्षणाला विचार करा. अरे मिळालेला वेळ वाया घालू नका. जन्माला आलात ना तुम्ही, वेळ वाया घालू नका, कारण देह नाशिवंत आहे. अरे काळ तुमची वाट पाहत बसलेला आहे. जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे. ज्याचा जन्माचा सोहळा साजरा झाला त्याचा मरणाचा सोहळा सुद्धा साजरा झाला. तुमचा माझा सगळ्यांचा एक सोहळा साजरा झालाय.
आणि दुसरा होणारच आहे. मी म्हणेल इथं बसलेला प्रत्येक जण एक ना एक दिवस मरणार आहे. तुम्ही म्हणाल ताई आम्ही तर मरणारच होतो, पण तुम्ही सुद्धा येथे नाही बुराले अवतार, 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 येथे नाही बुराले अवतार. येते पामराजी मंगिते जीव किती जीव किती वाह वाह येते पामराजी मंगिते जीव येथे नाही बुराले अवतार, येथे नाही बुराले अवतार, येथे नाही बुराले अवतार, येथे नाही बुराले अवतार, येथे नाही बाबांनो जन्माला आला तर तुमचा मरणाचा सोहळा सुद्धा साजरा होणार आहे. ज्या दिवशी आपलं शरीर मरतं 3.5 तासाच्या नंतर त्याच्यावर अंत्यविधी करावा लागतो. शास्त्र सांगतं ज्या वेळेला आपल्यापासून हे शरीर उचलण्यात येतं, सांगू तुम्हाला, त्याला आंघोळ घालतात. आंघोळ कुठं घालतात? कुठं? दारात. का? तुमच्या बापानं जर तुमच्या करता 2 लाखाचं बाथरूम बांधलं असेल, काय हरकत आहे बापाला बाथरूम मध्ये आंघोळ घालायला? एक तरी मुलगा म्हणतो का? गरीब असू द्या श्रीमंत असू द्या, एकही मुलगा म्हणत नाही दादा की आमच्या बापाला बाथरूम मध्ये आंघोळ घालतो. गरीब असू द्या श्रीमंत असू द्या, त्याची शेवटची आंघोळ मात्र दारातच घातली जाते. किती कमवा विसरू नका. मेल्यानंतर तुम्हाला जे कपडे घालतील त्याला खिशे सुद्धा नसतील, हे कधी विसरू नका, कधीच विसरू नका. ज्या दिवशी आपण मरतो आपलीच माणसं आपल्याला स्मशानात नेल्याशिवाय राहत नाही. ज्यांना माझं म्हणतात सगळ्यात पुढं कोण असतं? सगळ्यात पुढं ज्याच्या करता हाडाचं काढ रक्ताचं पाणी आयुष्यभर कष्ट केले जातात, सगळ्यात पुढं मुलगा. आणि साधू संत म्हणतात लेकांनो विसरू नका, तुमचं माझं कोणीच नाही, विसरू नका कधी. तुमचीच माणसं तुम्हाला स्मशानात नेल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या पाठीमागं कोण असतं? खांदेकरी. कोण असतात ते? भाऊबंद. तेच लागतात तिथं, बाकीचे चालत नसतील तर दुसरे चालतात. माणूस आयुष्यभर सगळी नाती गोती तोडतो, पण भाऊबंद मात्र तोडत का? तर लागतात ना शेवटच्या क्षणाला. ज्यांना माझं म्हणतात तीच माणसं स्मशानात नेल्याशिवाय राहत नाही रे. नाही कोणाचे कोणी नाही रे, नाही कोणाचे कोणी नाही.
माणसं तुम्हाला स्मशानात नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हात जोडून विनंती, साधू संत सुद्धा पाया पडतात, हात जोडतात. बाबांनो विचार करा, आणि विचार करत असताना विसरू नका, काळ तुम्हाला खाण्याकरता बसलेला आहे आणि हा देह नाशिवंत आहे, हे नाश पावणार आहे. एक ना एक दिवस जाणार आहे. अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंत देहा नाशिवंत देहा जाणार सकळ सकळ नाशिवंत देहा नाशिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत देहा आयुष्य खात काळ सावधान आयुष्य खात काळ सावधान धान नाशिवंत देह नाशिवंत देह हो नाशिवंत देह संकल्पित वेळेत अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ पाहिला. उरलेल्या वेळेत पुढच्या 2 चरणाचा भावार्थ पाहायचा आहे. पण तत्पूर्वी एकदा टाळी वाजवा. भगवंताचं भजन सर्वांनी मोठ्यानं प्रेमानं करा. ज्याला ज्याला भगवंतानं 2-2 हात दिले त्यांना 2ही हात वरती करा, आणि ज्यांना नाही दिले त्यांनी खालीच ठेवले तरी अजिबात हरकत. माग बसलेले, पुढे बसलेले, उभे राहिलेले, घरी असलेले, हा मी येऊ का चहा पिऊन? आता ताईट हात वरती घ्या. जो भजन करणार नाही त्याला त्याच्या शेजारीची शपथ. हात वरती घ्या आणि जोरदार भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया माऊली ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया
तुकोबारे म्हणतात बाबांनो जन्माला आलात तर क्षणाक्षणाला विचार करा. जन्माला आलात तर भवसिंधू पार करायचा विसरू नका. काळ खातोय विसरू नका. बाबांनो जन्माला आलात तर संतांची संगती करा. परमार्थाची तातडी करा. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाही का. आणि त्याही पुढे तुकोबारे म्हणतात अरे एखादा मनुष्य जर क्षणाक्षणाला विचार करतोय त्याला भवसिंधू पार करायचा कळालंय. ज्याला कळतंय काळ खातोय जो क्षणाक्षणाला विचार करतोय भवसिंधू पार करण्याकरता ज्याला कळालंय देह नाशिवंत आहे ज्यानं संतांची संगती केली परमार्थाची तातडी केली आणि अशा लोकाला जर तुम्ही नाव ठेवत असाल तर ठेवू नका. तुकोबाराय आणि त्या साधू संतांचा जो तुकोबारायांची भक्ती जो साधू संतांची भक्ती जो आवडीनं परमार्थ करतो साधू संगतीचा संग करतो आणि त्याला जर तुम्ही नाव ठेवत असाल तर एक विसरू नका त्याचा परमार्थ भगवान परमात्मा डोळे भरून पाहिल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं शेवटचं संत समागम इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहार तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहार तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहार तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहार नका डोळे दूर भरून राहू नका डोळे दूर भरून राहू नाशिवंत देह जाणार सकल नाशिवंत देह जाणार सकल नका डोळे धुरे परोनी नका डोळे धुरे परोनी नाशिवंत देह नाशिवंत देह संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पहिला शेवटी जाता जाता दोन मोलाच्या गोष्टी सांगेल. जगता जीवनामध्ये आईची सेवा करा बापाची सेवा करा श्रीगुण हत्या थांबवा आणि आपण हिंदू म्हणून जर जगता आपल्या गोठ्यात एक तरी गावरान गाय आणि दारात तुळशी वृंदावन बांधायला विसरू नका. जगताना या मृत्यू लोकामध्ये जीवनात आईची सेवा करा बापाची सेवा करा. सांगू तुम्हाला डेरले परिवारातील आई 105 वर्षानं गेली पण तरी सुद्धा ज्या दिवशी आई निघून जाते ना दादा त्या दिवशी त्या आईचं दुःख कळत असतं. ज्या दिवशी बाप निघून जातो त्या दिवशी आपल्याला बाप कळत असतो. काय असते दादा ती आई भाजीतलं मीठ पहिलं विद्यापीठ आणि हक्काचं व्यासपीठ असते ती आई. काय असते ती आई असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही. डोंगरा आड गेलेला सूर्य तुम्हाला परत दिसतो पण एकदा मातीत गेलेले आई बाप कधीच पुन्हा पाहायला मिळत नाही. दादा सांगू तुम्हाला जीवनात आई असते ना आपल्या सांगू घरात 3 चाळण्या वापरता महिला मंडळ तुम्ही. एक जी जाड असते जी गहू चाळण्याकरता वापरली जाते एक तिच्यापेक्षा थोडी बारीक असते जी तुम्ही पीठ चाळण्याकरता वापरता आणि एक तिच्याही पेक्षा बारीक असते जी तुम्ही मैदा चाळण्याकरता वापरता. पण सांगू या तीनही चाळणीतून चाळल्यानंतर खाली जे शिल्लक राहतं ना त्या नात्याचं नाव आई आहे आणि ती आई आपल्या जीवनात असेल. सांगू तुम्हाला सगळं विसरावं सगळं विसरा पण ज्या दिवशी आई निघून जाते ना सांगू तुम्हाला काय दुःख असतं कोणीच कोणाला सांगू शकत नाही. आई निघून गेल्यानंतर कळते दादा आई. सांगू तुम्हाला घरात 3 नाती असतात एक बाई एक आई आणि एक ताई. बाई ताई तिला म्हणतात लग्न होईपर्यंत जिच्या हृदयामध्ये भावाला आणि बापाला जागा आहे. बाई तिला म्हणतात ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवसापासून जिच्या हृदयामध्ये फक्त नवऱ्याला जागा आहे. आणि आई तिला म्हणतात ज्या दिवशी कळालं मी आई होणार आहे आणि त्या दिवसापासून तर मरणाच्या वेळेला घेतलेल्या शेवटच्या श्वासापर्यंत जिच्या हृदयामध्ये फक्त बाळ आणि बाळच असतं तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात.
शास्त्राने शब्द वापरला हो बाळणपण का एक तर बाळ नाही तर एक तांत दोन्हीतलं काही होईल पण आई दोन्हीला सामोरं जाण्याकरता तयार असते तिला आई म्हणतात. सांगू तुम्हाला मेल्यानंतर सगळं जळतं दादा मेल्यानंतर सगळं जळतं पण ज्या आईच्या दुधापासून आपली हाडं मजबूत झाली ना हाडं ती हाडं कधीच जळत नाही. हे ते आपल्या आईच्या आपल्यावर उपकार आहे. सगळं जळतं म्हणून कोणीतरी म्हटलं तू विसरू नको लढीवाळा आईचा लळा जिवाळा तू विसरू नको लढीवाळा आईचा लळा जिवाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा. किती जगावं पण आईच्या दुधाचे उपकार तरी माणसानं विसरू नये. जगता मृत्यू लोकात तर त्या बापाला कधी विसरू नका. काय असतो दादा तो बाप असल्यावर कळत नाही. सांगू मुलीला 50 रुपये देणार मुलाला 20 रुपये देणार. मुलगी 50 रुपये घेऊन ब्युटी पार्लरला जाणार मुलगा 20 रुपये घेऊन सलूनला जाणार आणि त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून कपडे धुण्याच्या साबणीनं दाढी करणार त्याला बापच म्हणतात. काय असतो तो बाप. ज्या दिवशी आई वडील आपल्या जीवनातून निघून जातात ना तेव्हा किंमत कळते दादा आईची न बापाची. सांगू तुम्हाला कधीच आपल्या आईला हिणू नका बापाला दुखवू नका. तुम्ही जर बंगला बांधत असाल तर त्या बंगल्याच्या एका वट्ट्याच्या कोपऱ्याला आपल्या बापाची चप्पल सोडलेली असेल ना म्हाताऱ्या बापाची चप्पल तर त्या बंगल्याला शोभा आहे. म्हणून हा जोडून विनंती आई वडिलाची सेवा करायला विसरू नका. काय असतो तो बाप दादा 2 मिनिटात सांगेल मी तुम्हाला. एका कवयित्रीनं सुंदर वर्णन केलंय त्याचं. भुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हा कला फटामध्ये हसू जरी कणावा कला घडीभर तू थांब जरा ऐकत्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. म्हणून हात जोडून विनंती नाही काही करता आलं तर करू नका पण जीवनात आपल्या आईची वडिलाची सेवा करायला विसरू नका. आज डेरले परिवारातील या आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. मी म्हणेल या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं द्यावी. या परिवाराला या आईला चांगली जागा भगवंतानं द्यावी. त्यांच्या परिवारामध्ये मोठा परिवार आहे. त्या ठिकाणी चंद्रकांत गोपाळ डेरले त्यांचा मुलगा सुनीता चंद्रकांत डेरले सुनबाई त्याबरोबर सुमनबाई विष्णू नाठे मुलगी रामेश्वर चंद्रकांत डेरले नातू सोमेश्वर चंद्रकांत डेरले नातू सोनाली धनंजय भवरनाथ अनुष्का सोमेश्वर डेरले पणती शिवन्या सोमेश्वर डेरले पणती त्याचबरोबर मोनिका सोमेश्वर डेरले ही त्यांची नातसून असा मोठा परिवार आहे. आणि या परिवारानं मला इथपर्यंत बोलवलं. तुमची सगळ्याची सेवा करण्याची आईची सेवा करण्याची संधी मला त्यांनी दिली त्याबद्दल डेरले परिवाराला खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला असे आमचे राम लखन सिस्टीमवाले आमचे दादा त्यांनी मला तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि तुमची सगळ्याची सेवा करण्याची संधी दिली. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव आमचे दादा त्यांनी मला इथपर्यंत बोलवलं तुमची सगळ्याची सेवा करण्याची संधी मला दिली. त्यांची अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे जिचं महाराष्ट्रात नाव आहे ते आपल्या गावचं भूषण आहेत. म्हणून हात जोडून सांगेल दादांनी मला इथपर्यंत बोलवलं म्हणून खूप खूप कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर गायना करता एका सडी एक नाही का सुंदर गायनाचार्य मंडळी मला महाराज तुमचं नाव माहित नाही आकाश महाराज सुंदर ज्यांनी गायना करता साथ दिली. त्याचबरोबर मिलिंद महाराज सुंदर ज्यांनी गायना करता साथ दिली. एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर माझे पतिराज आदरणीय हरिभक्तपरायण नकुलजी महाराज जाधव तेही आवर्जून उपस्थित आहे त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर आकाश महाराज आव्हाड तेही आवर्जून उपस्थित राहिले आणि कीर्तनाची शोभा वाढवली त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. या गायक मंडळी बद्दल मी एक बोलेल ऐकायचं तुम्हाला. जब आप गाते हो तो पूरी दुनिया डुल जाती है. जब आप गाते हो तो पूरी दुनिया डुल जाती है. मैंने इधर उधर देखा तो बुझी हुई शम्मा भी जल जाती है.
सुंदर ज्यांनी गायनाकरता साथ दिली, त्याचबरोबर ज्यांनी मृदंग वाजवण्याकरता सुंदर साथ दिली, आमच्या भागाचं भूषण, महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य, आमचे आदरणीय हरिभक्त परायण मृदुंगाचार्य धीरजजी महाराज कुरे, सुंदर साथ दिली, त्याबद्दल त्यांना कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर आमच्या दादांची चिरंजीव, काय दादा, हा पार दादा, आणि आपल्याच गावचं भूषण, सुंदर मृदंग वाजवतात आमचे दादा. नाही का, आपल्या गावातला एक विद्यार्थी, एक मुलगा असा उभा राहिला की ज्याचं महाराष्ट्रात नाव व्हावं, आणि असा मुलगा आपल्या गावात तयार होतोय, म्हणून हात जोडून विनंती, एकदा त्याच्याकरता टाळी वाजवा, आपल्या गावाच्या मुलाकरता तरी. हा, खूप सुंदर साथ दिली, खूप खूप कोटी कोटी धन्यवाद. हा, नवनाथ सांगितलं ना, दादांचा मुलगा नाही का, रामलखन सिस्टीम, आणि आमचे दादा नवनाथ भाऊ त्यांचा मुलगा. हा, त्याचबरोबर विनेकरी बाबा, आणि तुमचं नाव भाऊसाहेब महाराज, सुंदर ज्यांनी शेवटची चाल म्हटली असे आमचे महाराज, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर वारकरी शिक्षण संस्थेतली ही छोटी छोटी मुलं, जे आपली वारकरी संप्रदायातली पुढची पिढी घडवण्याचं काम करतात. महाराजांचं नाव माऊली महाराज शिरसाट, ज्यांच्या शिक्षण संस्थेतील मुलं आहेत. एकदा या बाल गोपाळा करता जोरदार टाळी वाजवा. खूप खूप धन्यवाद महाराजांना. त्याचबरोबर तुम्ही सर्व मंडळी या परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्याकरता उपस्थित राहिला. तर एक सांगू, आज ज्या इथं शूटिंग करतायत ताई, तुमचं नाव काय? जयश्री ताई, धनश्री ताई, खूप सुंदर. सांगू तुम्हाला, महिला कोणत्या क्षेत्रात कमी राहिली नाही बरं का आता. हा, मी आज पहिल्यांदा पाहिलं फोटोग्राफी करणाऱ्या आमच्या ताई आणि शूटिंग करणाऱ्या. काय तुमच्या चॅनलचं नाव? संत मेळा चॅनल, यूट्यूब चॅनल. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, आणि या ठिकाणी या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आम्ही या चॅनलवर दिसणार आहोत, तुम्ही आम्ही सगळे एकमेकाला मोबाईलवर पाहू शकतो, म्हणून ताईंना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. एकदा टाळी वाजवा. आणि ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, सांगू तुम्हाला, मी म्हणेल दादाचं नाव महाराष्ट्रात तर आहेच, पण मी म्हणेल भारतात आमच्या दादाचं नाव व्हावं अशी विनंती करेल. सुंदर सिस्टीम दिली दादांनी, कोटी कोटी धन्यवाद. झालेली सेवा, ज्यांनी नाश्त्याची व्यवस्था केली अशा दादांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, तुम्हा जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी, ज्या आपल्यातून निघून गेल्या या आजीच्या चरणी समर्पित. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय